आम्ही रेडी आहोत. आम्ही कसे दिसतोय? 3 सरप्राइजेस देणार आहे. हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज संडे आहे. मी अशी का दिसते? बिकॉज मी आता तेल लावलंय. हा व्लॉग जरा इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज ह्या व्लॉग मध्ये मी साईराजला एक सरप्राईज देणार आहे. फक्त साईराजला देणार आहे असं तुम्हाला प्रश्न नाही पडला का? फक्त साईराजला का देणार आहे हे सरप्राईज? तर त्याच्या मागे एक रिझन आहे. ऍक्च्युली वैभवी, मम्मी आणि अण्णा हे तिघं गेलेत गुजरातला लग्नासाठी. तिघं पण घरी नाहीये. सो मी डिसाईड केलं की आज मला सुट्टी आहे, साईराजला पण सुट्टी, आज संडे आहे म्हणून. सो मी डिसाईड केलं की साईराजला एक सरप्राईज देऊया. जरा तो पण डिझर्व करतो ही गोष्ट. त्याला काहीच माहित नाहीये, त्याला काही आयडिया नाहीये ह्या गोष्टीची की मी काय करणार, काय सरप्राईज देणार आहे किंवा काय. पण तो आता गेलाय क्रिकेटला आणि आता वाजले 9:30. सो मग तो आता येईल 11 पर्यंत घरी. सो तोपर्यंत मी आवरते माझं पटकन. घरातलं सगळं आवरायचं अजून बाकी आहे. सो मी ते आवरून घेते. तो येईल, तो आवरेल आणि मग त्यानंतर हा व्लॉग चालू करू. पण त्याआधी वैभवीशी आमचं काहीतरी एक डिस्कशन झालेलं, ते पहिले तुम्ही जाऊन बघा. मग त्यानंतर मी तुम्हाला आवरून झाल्यावर हा व्लॉग परत कंटिन्यू करते. बाय. सिरियसच आहे हे आणि हे आणि मग शूट करायचं आणि मग व्हॉइस खरंच सिरियस होतं. काय म्हणजे इथे नाही दाखवायचंय, हे नाही करायचं, हे दाखवायचंय कारण की ह्याचा कॉन्टेंट आहे. साईराज, मी तुला आता असं नाही म्हणले की बापरे खूपच पसर आहे. साईराज, मी तुला आता असं म्हंटले का? म्हणजे आपलं आता असं बोलणं झालं की आता संडेच्या दिवशी आपण दोघच असू तर आपण वैभवीला मिस करू असं म्हंटले ना? बघितलं, म्हंटले मी. मग तू स्वतःहून बोल ना. स्वतःहूनच म्हंटले मी ते गोष्ट. त्याला का बरं घ्यायचं? कारण की तो प्रूफ आहे ना त्या गोष्टीचा की मी का लागतोय? ठीक आहे, म्हणजे तुला असं वाटतं, म्हणजे तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आहे का? मग एवढं का बोलून दाखवलं असतं मी तुला? आहे ना. मग मला का नाही घेऊन गेली आता? गाईज, ही आता गेली होती एकटीच फिरायला गाडीवर. हिला एकदा पण असं नाही वाटलं की दीदीला आपण विचारू. वाटलं नाही असं नाही काय पण. हा ठीक आहे, वाटलंय तिला, पण ती तिच्या आवाजाच्या ह्याच्यातून आले नाही ते शब्द. तिला फक्त ते मनाला असे वाटले, पण तिच्या तोंडाला नाही वाटले की ते बाहेर पडा. आणि लुक बघा तिचं. साईराजचं तुम्ही लुक बघितलंय, कधीतरी वैभवीचं पण बघा. कधीतरी साईराजला खूप भारी वाटते. तुम्ही एक नोटीस केलं का काही? साईराजचा एकच शर्ट असतो सगळ्या व्लॉग मध्ये. व्हॉट? मी व्लॉगच त्या दिवशी घेते म्हणजे कदाचित तेच म्हणणं होतं तिचं की तुला प्रत्येक गोष्टी का व्लॉग मध्ये घ्यायची. पण तिला ही गोष्ट कळत नाही की मी जी प्रत्येक गोष्ट कॅप्चर करणार आहे ना, ती उद्या एक मेमरी होणार आहे आमच्यासाठी, आमच्या तिघांसाठी. नाही, फोन मध्ये नाही राहू शकत. फोन मध्ये कितीतरी गोष्टी, माझा आधीचा एक फोन होता गाईज S20, तर त्याच्यामध्ये S20+, नॉट S20, फक्त S20+. ठीक आहे, त्या पब्लिकली आहे, मान्य आहे मला ह्या गोष्टी. पण मी अशा कोणत्याच गोष्टी वेगळ्या पोस्ट नाही करते की त्याच्यानी विचित्र आणि घाणेरडी साईड दिसेल त्या गोष्टीची. कधीच नाही. आता कितीतरी माझ्या आधीचे पण ब्लॉग्स मध्ये मी कितीतरी गोष्टी शूट करून टाकल्या आहेत, पोस्ट केल्या आहेत, पण त्या एक मेमरी आहेत आयुष्यभरासाठीच्या. ह्या संडेला मी आणि साईराज, आम्ही दोघं, साईराजसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज व्लॉग म्हणू शकते मी त्याला. त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. वैभवी, आता तू चालली आहे ना गाईस? ती चालली आहे तिच्या फ्रेंडच्या लग्नाला. सॉरी, अजून आता बोलले पण फोनवर की फिक्स नाही. हे आयकॉन नाही जातोय नाही तिचं. अरे यार, तू नाही यार, इतका सिरियस, आयुष्यभराचा सिरियसनेस या. काय म्हटली? तुला काय बनवायचं? अरे तुझ्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे वैभवी, आणि तिला एक वाटतंय ना मित्र. भाई मैंने उससे का बात की आहे. मीनांच्या फ्रेंडचा मुलगा आहे तो. मग तो माझा मित्र कसा काय? म्हणजे ते ओळखतो, मित्र नाही म्हणू शकत त्याला.
ना भाऊ म्हणू शकते, पण इतका काही जवळचा भाऊ नाहीये. सायराच्या लग्नाला मी नक्की येईल, तुला जावं लागणार आहे लग्नाला. गाईज हा आलाय आता आणि हा लवकर आलाय आज. का बरं? आज जास्त मुलं पण नव्हते आणि सर पण लवकर निघून. अच्छा, हा लवकर आलाय. आत्ताशी 10:30 वाजलेत आणि हा आत्ता आलाय जस्ट. सो गाईज आता आम्ही आवरायला घेतोय, आम्ही दोघं पण. आमचे सगळे घरातले कामं करून झालेत. मी सायराजला भांडे लावायला लावले होते कारण की एकटी मी करू शकते सगळ्या गोष्टी, तसं नाहीये, पण आहे ना तो तर करू शकतो ती. आता आम्ही आवरतो पटकन आणि भेटतो तुम्हाला ऑन द वे. चलो. सो गाईज मी हा ड्रेस घालतीये. सो गाईज आता माझं आवरून झालंय आणि तुम्ही बघू शकता ही अजून पण आवरती. मी त्याला ऑलरेडी म्हटले होते आधीच की मला टाइम लागेल आवरायला, म्हणून आपण लवकर निघू. तर त्याचं म्हणणं होतं की लवकर का निघायचंय, तर हे असं. आम्ही रेडी आहोत. आम्ही कसे दिसतोय? छान दिसतोय, मस्त दिसतोय. ओ हिरो यो ब्रो. थांब थंबनेल साठी. ह्या मुलाला मी 3 सरप्राईजेस देणार आहे. सो मला असं वाटतं त्याला माहिती आहे का? नाही. मग चला पटकन निघू आता आपण. सो हे गाईज आम्ही आता निघालेलो आहे. आम्ही आता गाडीत आहे, तुम्ही बघू शकता. इकडे मी बसलोय आणि गाडी चालवते. तुला आठवत आहे का, असाच आपण एकदा घेतलेला आहे, असंच सेम, की जिथे तू बसलाय इकडे माझ्या साईडला आणि मी गाडी चालवतीये. आठवलं का? मला तर नाही आठवते गाईज. ते तुला आठवणारच नाही बिकॉज तो खूप आधीचा आहे ऍक्च्युली गाईज, अशाच एका व्लॉग मध्ये. Meanwhile, hey guys, good morning all of you. आज दीदी व्लॉग नाही करत आहे कारण की ती गाडी चालवतीये. हे गाईज गुड मॉर्निंग. मी गाडी चालवतीये. सो मी व्लॉग सायराजला सांगितलंय करायला आणि आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला आम्ही नक्की सांगते मी थोडा वेळ. सो बी पेशंट. सो आता मला आठवलाय तो कोणता व्हिडिओ होता. तो होता अँड वी वर लॉस्ट वाला व्हिडिओ. लक्षात आलंय तो की कोणता व्हिडिओ होता तो, सॉरी व्लॉग. आम्ही गेलो होतो, आम्ही दोघंच होतो तेव्हा पण गाईज असंच, आणि वैभवी नव्हती. बट आता आम्ही तिला खूप जास्त मिस करतोय. तेव्हा तर ठीक आहे ती घरीच होती किंवा ती स्कूलला होती, पण मग आता आम्ही तिला खूप मिस करतो. वैभवी वी आर मिसिंग यू. हा आता म्हणशील दीदी तुला तर काही वाटतच नाही, तू तर काही म्हटलोच नाही. तर ऍक्च्युली सिरियसली आम्ही दोघं सुद्धा, सायराज नसेल करत पण मी दीदीला मिस नाही करत, मी पण तुला खूप मिस करतोय. सो गाईज आता मी जसं तुम्हाला सांगितलं की सायराजचे 3 गिफ्ट्स मी डिसाईड केलेले आहेत, त्याला द्यायचे आहेत मला ते. सो आता आम्ही पहिल्या गिफ्ट कडे चाललोय. पहिलं गिफ्ट आहे ऑब्व्हियसली चाललोय आम्ही, बिकॉज आता टाइम झालाय आणि आम्ही घरून काही खाल्लं नाही. सो आता आम्ही निघतो, पहिले खातो. हे त्याचा फर्स्ट गिफ्ट आहे आपलं खायचं. सो मला माहित नाही नक्की आम्ही कुठे चाललोय आता, पण मला असं गॅरंटी आहे की खूप वेगळ्या जागेवर नेणार कुठे, आणि ते खूप भारी असेल. सो तिकडे गेलं की आता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. हा मला आता बोलतोय काय, बिकॉज तिथं खूप हवा आहे. त्याला मी म्हटलं माझा ड्रेस असा, तर म्हणे तुला म्हणत होतो की हा ड्रेस नको, चांगला वाटतोय यार भाऊ. सो आम्ही आता आलो इकडे द पिझ्झाला. तर हिने डोकं लावलंय, मला म्हटलं तू इकडच्या साईडला बस, बिकॉज तू व्हिडिओमध्ये येशील तर तू दिसशील आणि इथून प्रकाश येतो. सो या हुशार आहे तो, पण कधी कधी मंदासारखा वागतो, तर आहे तो मंद. तो काळा दिसतोय. गाईज आम्ही आता इकडे आलोय आणि लागलो ॲम्बियन्स ते हां खूप मस्त आहे ॲक्च्युली. हां आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये. मस्त आहे, लाईक तिथे पण मस्त आहे ना, कोझी आहे, मस्त आहे. सायराज बघतोय मेन्यू, बघू आता आम्ही काहीतरी मागवतो. तो काहीतरी म्हणतोय. मी आता त्याला म्हटले की बघितलं आपल्याला ही ऑर्डर यायला पण अजून टाईम लागतोय, तर मग किती वेळ लागतो सगळीकडे हे त्याला मी सांगत होते. तर मला म्हणतं एवढं लवकर जायची गरज नाही. मग आता त्याने ॲग्री झाला आणि म्हणतो तू ग्रेट आहेस
आणि असं त्याला म्हणलं कॅमेरामध्ये बोल, तर तो म्हणतो नाही मी का कॅमेरामध्ये नाही बोलणार. अबे साले, शाणा, जास्त शाणा म्हणतो का, शाणे. गाईज आम्ही आता आलो आहे. तर साईराजचं हे फर्स्ट गिफ्ट आहे, तर तो नंतर म्हटला मी नंतर सांगेल कसं वाटलं किंवा काय. आता आमचं सूप आलं इकडे, सो ही स्टार्टिंग आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं काळात दिसतोय. प्लेट 2 म्हणजे दुसरा मेन्यू आहे साईराजचा, तो आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, लेट्स गो. गाईज आम्ही अनलिमिटेड हा बुफे केला आहे. तर मग त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला ते 2 वेळेस प्लेटमध्ये एवढं सगळं दिसलं. आम्ही काही एवढं मागवलं नाही बिकॉज आम्ही दोघं एवढं नाही खाऊ शकत. म्हणजे साईज तरी खाऊ शकतो पण मी नाही खाऊ शकत. तो आता फ्राईज आणायला गेला आहे मला. आणि इथे पिझ्झा ते सगळ्याच गोष्टी आहेत. तर मग पण मला माहिती आहे की वैभवी आणि साईराजला दोघांना या अशा गोष्टी खूप आवडतात खाण्याच्या मोस्टली. आला बघा. तर मग कोणाला आणलेत मंचुरियन. तर मग म्हणून त्याला हे सरप्राईज होतं पहिलं की त्याला मला अनलिमिटेड हे खाण्यासाठी न्यायचं होतं. सो हे आम्ही एन्जॉय करतोय खूप जास्त. आमची बडबड चालूच आहे वेगळी. आम्ही ते रेकॉर्ड नाही करत आहे बिकॉज थोडंसं आमचा टाईम चालू आहे असं या. बट वी आर मिसिंग यू वैभवी. मला माहिती तू हा व्लॉग बघणार आहे आणि तुला शोधणार आहे. ये यार मी का नव्हते बिकॉज मी आता तिला फोन केलेला. असं नाही की मी तिला फोन नाही केला. दिवसभरात माझा काल पण आमचा मेसेज झाला होता आमच्या दोघींचा आणि आत्ता मी तिला कॉल पण केलेला. सो ती आत्ता अशी पोचली आहे गुजरातला दुपारी. म्हणजे काल 3 का 4 वाजता निघालेली इथून आणि ती आत्ता पोचली आहे. आणि मम्मी उलट लवकर पोचली तुझ्यापेक्षा. म्हणून मला ह्याचे प्रवास जास्त आवडत नाही जे गुजरात सारखे. बिकॉज आम्ही गुजरातला गेलेलो. खूप ट्रॅव्हलिंग आहे. तर ते आम्हाला काही पटत नाही. म्हणजे मला तर नाही आवडत एवढं. सो या गरम आणि गरम पण खूप होतं. सो या आणि आम्ही इथे खूप होत आहे. वैभवी लास्ट डेझर्ट इज ब्राउनी विथ आईस्क्रीम. माझी फेवरेट. इथं ऑलरेडी 2 घेऊन ठेवल्या आहेत. साईराजने पण घेतोय आणि येस वी आर डन विथ इट. बापरे. आम्ही आता खाऊन झालं आमचं. आता आम्ही दुसरे असं गिफ्टसाठी आले साईराजच्या. आता ते सांगते मी त्याला काय. हे त्याला नक्कीच माहिती नाही आहे काय आहे. आता तो बघा. साईराज तुझ्याकडे आहे कंप्लीट 30 सेकंड्स. तुला 30 सेकंड्समध्ये काय घ्यायचं आहे तू घेऊ शकतो. जे कपडे पण. ओके लेट्स गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. स्टॉप. आता हे 2 जे शर्ट घेतले तू त्याच्यामध्ये तुला एक पण आला नाही तर तू नाही घेऊ शकत ना. तो जे तुझ्या हातात आहे तेच. ओके. 30 सेकंड्समध्ये या मुलांनी फक्त 1 शर्ट घेतलाय. ते 2 घेतले होते पण तो म्हणला नको मला 2, मला 1च घ्यायचं. म्हणलं पागल आहे मुलगा. मी पे करणार होते आणि ह्याला फक्त घ्यायचा होता आता. पण ठीक आहे घेतला 1 शर्ट. आता आम्ही निघतोय बस. 3rd गिफ्ट आमचे वाट बघतोय. 3rd गिफ्ट पिक्चर आहे आपला. पिक्चरला जायचं आपल्याला. चल पटकन. 3 वाजता शो आहे. पटकन चल. ऑलमोस्ट टाइम झालाय. 2:30 झाले तिथेच. मी कसं बोलले खूप इरिटेटिंग आहे हा. गाईस आता आमचं मला माझा 2nd गिफ्ट भेटलंय. जे अनएक्सपेक्टेड होतं. बोल. जे अनएक्सपेक्टेड होतं त्याला माहिती नव्हतं की मी त्याला असं काहीतरी अचानक भयानक गिफ्ट देणार आहे. त्याच्याकडे कपड्यांचं मी बघितलेलं खूप. ऍक्च्युली 30 सेकंड्समध्ये मी त्याला घ्यायला लावलेलं. आणि 3rd गिफ्ट आहे. आम्ही आता चाललोय पिक्चरला. तिकीट मी ऑलरेडी बुक केलेले काल. सो आमचं झालंय ते. आणि आता 3चा शो आहे म्हणून मी त्याला म्हणलं पटकन चल नंतर बाकीचं घेऊ. आम्ही आता पिक्चरच्या इकडे पोहोचून तुम्हाला दाखवतो. इथं आलो आहे पिक्चर बघायला. आम्ही ऑन टाइम होतो. आता एक गडबड झाली. मी फोन माझा गाडीमध्ये विसरले आणि मी पार्किंगला गाडी लागलेली. त्याला म्हणलं जा पटकन गाडीतून फोन आण माझा. आणि तो पळत गेला बिचारा. आणि आता तो चिडलाय माझ्यावर. तो प्रत्येक वेळेस तो चिडतच असतो. त्याचं तुम्ही तोंड बघू शकतो. मग नीट बोल. नाही तर मी बोलती तर तू आता बघतोय ना. वैभवी वी वॉन्टेड यू. म्हणजे आय नॉट वी. आय वॉन्टेड यू.
आम्ही कोणत्या पिक्चरला आलोय तर तुम्हाला आम्ही डिरेक्टली स्क्रीनवर दाखवू. सो आता आमचा पिक्चर बघून झालाय. ती सो पिक्चर खूप 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 भारी होता. सो मी तुम्हाला रेकमेंड करू तो पिक्चर तुम्हाला मी खरंच सजेस्ट करेन. मला हा पिक्चर खरंच रेकमेंड करायला आवडेल कारण की ह्याच्यामध्ये रियालिटी सांगितली आहे त्यांनी आणि खरं आपल्याला कळेल की नक्की काय झालेलं तेव्हा आणि कसा होता पिक्चर. आता मी पिक्चर बघितला केसरी चॅप्टर 2 अक्षय कुमारचा. तो आता झालाय रिलीज. तर त्या पिक्चरमध्ये त्याची स्टोरी लाईन तुम्हाला फक्त सांगेल, तुम्ही जाऊन बघा बिकॉज तो पिक्चर सिरियसली खूप भारी आहे आणि जलियांवाला बाग त्याची स्टोरी लाईन आहे त्याच्यावर बेस्ट आहे तो पिक्चर. आणि मला असे पिक्चर ना बघायला थिएटरमध्येच आवडतं बिकॉज मला असं वाटतं त्या पिक्चरला आणि त्या ॲक्टर्सला आणि त्या पूर्ण टीमला त्याचा जस्टिस मिळायला पाहिजे जेव्हा आपण थिएटरमध्ये जाऊन बघतो. तो जसं मी लास्ट मूवी मम्मीसोबत गेलेले बघायला तो होता छावा. तर त्याच्यासाठी पण मी हे पिक्चर्स ऑनलाईन पण OTT प्लॅटफॉर्मवर येतात आणि कितीतरी आहेत गोष्टी तिथे मिळून जातात असे पिक्चर. पण मला नक्की जस्टिस मिळायला पाहिजे त्या पिक्चर्स. सो त्यासाठी आम्ही हा मूवी बघायला आज गेलो होतो. मजा आली. त्याच्यावर परत कॉन्ट्रोवर्सी होईल त्याच्यामुळे नाही बोलायचं जास्त. पण पिक्चर वॉज ओव्हरऑल बेस्ट मस्त आणि आजचा दिवस खूप छान गेला. त्याच्यामुळे जरा माझ्या आणि सगळ्यांमध्ये रोकझोक झाली बिकॉज आम्ही दोघं असं बाहेर पडलोय खूप दिवसानंतर. सो ठीक आहे. पण ठीक आहे ओव्हरऑल द वॉज नाईस. सायरस त्याच्यावर काही बोलला नाही अजून. बोलले तो तुम्हाला सांगेल की कसा गेला त्याचा दिवस कारण की तो बोलायला हवा आता. सिरियसली आता समजतच नाही मी म्हणजे असं काय नक्की बोलू पण मला खरंच पिक्चर खूप आवडला. पिक्चरबद्दल नाही सांगितलं विचार तुला दिवसाबद्दल सांग असं म्हणतो. तर दिवस माझा खूप जनरल होता. जनरली खूप चांगला गेला. मला ते तिन्ही गिफ्ट जे दीदीने दिले ते आवडले. सो मला खरंच तिला थँक्यू दीदी. ओके वेलकम. म्हणजे मी आता हा प्रश्न त्याच्या ह्याच्यासाठी नाही विचारला की त्यांनी मला थँक्यू म्हणावं किंवा काय पण असं की त्याचा पण कसा होता बिकॉज आम्ही दोघं फिरतोय. आता वैभवी असती ह्या पॉईंटला तर मी तिलाही विचारलं असतं पण वी आर मिसिंग यू. मी परत एकदा सांगते. सो येस गाईज आम्ही घरी जाऊन बोलू किंवा व्हिडिओ. सो गाईज दॅट्स फॉर इट. आम्ही आता आलो आहे घरी आणि दॅट्स फॉर द व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग.